नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं @संदीप पाटील ऑफिशियल JS या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा आपण 30 एप्रिलचा जो पूर्वपरीक्षा झाली होती कंबाईन ग्रुप बी आणि सी, त्यामधील आपण पहिले 5 प्रश्न मॅथ आणि रिझनिंगचे बघितले. आता पुन्हा पुढचे 5 प्रश्न घेऊन आलो आहे मित्रांनो. अतिशय शॉर्ट ट्रिक्सच्या माध्यमातून कोणताही फॉर्म्युला त्या ठिकाणी न लावता आपण या ठिकाणी या प्रश्नांचे उत्तर या ठिकाणी आपण सॉल्व करणार आहेत. कमीत कमी 30 सेकंदाच्या आत हे गणित कसं सुटेल यासाठी आपला प्रयत्न असणार आहे. चला तर आपल्यासाठी एक कोड घेऊन आलेलो आहे कि खुद को मेहनत में फ्राई करो, हारने के बाद एक और बार ट्राई करो, मंजिल आपकी कदम चुमेगी, बस इतना कॉन्फिडन्स लेवल हाय रखो. अतिशय भारी जबरदस्त असं कोट आपल्यासाठी घेऊन आलो होतो. आपल्याला आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल अजून चॅनलला तर करायला विसरू नका, कारण येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आणि त्यातून आपल्याला थोडी एक मार्काची जरी मदत झाली मित्रांनो तरी आपले प्रयत्न हे सार्थक होतील. चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता आपण प्रश्नाकडे सुरुवात करूया. आपला 86 नंबरचा प्रश्न होता मित्रांनो की -2 86 नंबरचं सिम्प्लिफिकेशनचं गणित आहे की ब्रॅकेट -2 -3 गुणिला ब्रॅकेट 5 + 3 बरोबर भागिला ब्रॅकेट -2 -3. तर अशा पद्धतीने हे गणित होतं. या गणिताचे शॉर्ट ट्रिक्स कसे मित्रांनो बघा. आता आपण जर बघितलं की या ठिकाणी -2 -3 किती होतात -5 बरोबर, गुणिला 5 आणि 3 किती होतात 8, भागिला किती होणार आहेत -2 -3 -5 बरोबर आहे. हा -5 हा -5 कॅन्सल होऊन जाईल बरोबर आहे. खाली भागिला गणित आहे बरोबर. -4 -6 किती -10 बरोबर आहे. भागिला जर -7 -5 किती होतात -12 बरोबर आहे. हा -12 वरती जाताना प्लस होईल बरोबर आहे. या ठिकाणी 5 5 कॅन्सल झालेले आहे बरोबर आहे. तर मग आता आपलं गणित काय राहणार आहे 8 भागिला -10 हा जो 12 आहे इकडे जाताना गुणाकारमध्ये जाईल -12 वरती जाताना प्लस होईल बरोबर आहे. झालं. तर जर बघितलं आपण तर या ठिकाणी की -12 होता बरोबर आहे. हा ब्रॅकेटच्या बाहेर आल्यानंतर प्लस झाला बरोबर आहे. या ठिकाणी 12 8 96 होतात आणि या ठिकाणी 10ने भागाकार दिल्यानंतर काय येणार आहे मग 9.6. म्हणजे आपलं योग्य उत्तर काय येणार आहे 9.6. पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. जर बघूया अजून पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. 87 नंबरचा प्रश्न आहे. एक फलंदाज 19व्या डावात 98 धावा करतो आणि त्यामुळे त्याची सरासरी 4ने वाढते, तर 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती आहे याचा प्रश्न बघूया. सोपं उत्तर आहे मित्रांनो. ज्यावेळेस आपण एक फलंदाज 19व्या डावात किती करतो 19व्या डावात 98 रन्स करतो बरोबर. 98 रन्स करतो त्यामुळे त्याची सरासरी 4ने वाढते, तर 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती असेल. तर त्याची सरासरी 19व्या डावानंतर 4ने वाढते बरोबर आहे. 19व्या डावात बरोबर. जर बघितलं आपण त्याचं 18व्या धावात जर बघितलं आपण किती असणार मग 18 चौक 72 बरोबर. 4ने वाढते ना बरोबर आहे. तर 18 चौक 72 झाले. 72मधून 98मधून 72 जर वजा केले तर आपले किती उरतात 26. तर मग आपले योग्य उत्तर काय येणार आहे मित्रांनो हे 26 हे आपले योग्य उत्तर येणार आहे. आपलं 26 हे योग्य उत्तर येणार आहे. समजलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ हे 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर व 12 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या 3 वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतकी असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल. तर मित्रांनो जर बघितलं आपण या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं आपण 3, 4 आणि 12 याचा फॉर्म्युला जर बघितला आपण πr² = πr1² πr2² आणि πr3² असं आहे त्याचा फॉर्म्युला बरोबर आहे. तर इथं काय येणार आहे तुमचं 3चा πr आपण जर बघितलं बरोबर आहे. r इथे किती येणार 3, 3चा वर्ग किती येणार आहे 9 बरोबर, प्लस या ठिकाणी 4चा वर्ग किती येणार आहे 16 बरोबर आहे 16 आणि या ठिकाणी 12चा वर्ग किती येणार आहे
144 म्हणजे किती होतात 144. म्हणजे टोटल यांची किती होते 169 बरोबर आहे. 169 झाली. आर स्क्वेअर विचारलं त्यांनी म्हणजे ते हा आर स्क्वेअर म्हणजे रूट बरोबर आहे की ज्यावेळेस रूटमध्ये असेल त्यावेळेस तो बाहेर येताना काय येणार आहे 13. तर याचं योग्य उत्तर काय येणार आहे मग 13 पाय आर्स 13 सेंटीमीटर हे याचं योग्य उत्तर येणार आहे. चला तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 89 नंबरचा. वर्तुळाचे क्षेत्रफळ क्ष चौरस सेंटीमीटर असेल आणि त्याच वर्तुळाचा परिक्ष सेंटीमीटर असेल तर खालीलपैकी कोणती त्या वर्तुळाची त्रिज्या होईल. चला मग हा पण प्रश्न बघूया आपण. याचा फॉर्म्युला काय 2 पाय आर इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर बरोबर आहे. जर बघितलं 2 पाय आर बरोबर 2 पाय आर हा त्याचा फॉर्म्युला आहे आणि याचा काय पाय आर स्क्वेअर कॅन्सल होईल. फक्त 2 सेंटीमीटर हे याचं उरणार आहे. तर मग याचं उत्तर काय येणार आहे मित्रांनो 2 सेंटीमीटर पाय आर स्क्वेअर 2 पाय आर बरोबर आहे. पाय आर कॅन्सल होणार आहे. तो होतं काय फक्त आर इज इक्वल टू फक्त 2 सेंटीमीटर असं उरतं. चला 90व्या प्रश्नाचं उत्तर बघूया. 15 शर्ट्स एका दुकानदाराने 15 शर्ट्स 2340 रुपयांना विकल्यास 60 रुपये तोटा होतो बरोबर आहे. एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयाला विकले म्हणून त्याला 60 रुपये तोटा झाला बरोबर आहे. 60 रुपये तोटा झालेला आहे. जर बघितलं आपण जर कधी ह्या 23 शर्ट्सनी जर कधी याला भागितलं बरोबर आहे 2340 भागिला 15 बरोबर आहे. तर त्याची खरेदी किंमत विचारली आपल्याला. तर याचं उत्तर किती येणार आहे 23 एक 23 उरले 8 15 5 75 9 15 90 म्हणजे 156 आणि हे 60 रुपये तोटा झालेला आहे. शर्ट किती होते 15ने जर कधी 60ला जर कधी 15ने भागितलं तर उत्तर किती येणार आहे 4. तर मग 156 प्लस 4 किती झाले 160 म्हणजे ती शर्टची खरेदी किंमत किती होती 160. तर अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर आपलं योग्य उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर येणार आहे. तर चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमचं सबस्क्रिप्शन मला खूप मोठी प्रेरणा देत असते. पुन्हा एकदा अशा नवीन ट्रिक्सच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त जर बघितलं की ह्या कंबाईनमध्ये 20 क्वेश्चन्स आपल्याला मॅथ प्लस रिझनिंगला येणार आहेत. त्यापैकी आपल्याला आपलं टार्गेट आहे 15 प्लस क्वेश्चन कमीत कमी वेळात कशा आणायचे बरोबर आहे. त्यासाठी आपण यानंतर आपण सिरीज चालू करणार आहे. वैवारी असेल शकला नफा असेल सरळ व्याज असेल जे असेल आपण सर्व काही जेवढे चॅप्टर्स आहेत मेन ज्या जो टोटल 12 चॅप्टर्स असे आहेत मित्रांनो की तिथून जवळपास 12 प्रश्न येऊ शकतात. त्या 12 प्रश्नांचे चॅप्टर आपल्याला ते करायचे. तर थोडेफार अंकमालिका असेल किंवा सिलॉलिझम असेल म्हणजे ह्या गणितं करायचे. त्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त आउटपुट येईल. चला तर मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या चॅनलला आपण सबस्क्राईब लाईक आणि शेअर आणि तुम्हाला काही अजून इनोव्हेटिव्ह पाहिजे असेल काहीतरी नवीन माहिती पाहिजे असेल तर कॉमेंट्स करायला विसरू नका. थँक्यू.